अनुवाद प्रकरण 25. लोकांमध्ये काही वाद उपस्थित झाला आणि ते न्याय मागण्यासाठी आले, तर न्यायाधीशांनी त्यांचा निवाडा करावा. निर्दोषाला निर्दोषी ठरवावे आणि दोषाला दोषी ठरवावे. दोषी मनुष्य फटक्यांच्या शिक्षेस पात्र ठरला, तर न्यायाधीशाने त्याला पालथे पाडवून आपल्या समक्ष त्याच्या दोषाच्या मानाने मोजून फटके मारवावे. त्याला 40 पर्यंत फटके मारावे, अधिक मारू नयेत. अधिक मारल्यास तुझ्या बांधवाची तुझ्या देखत अप्रतिष्ठा होईल. मळणी करीताना बैलाला मुसके घालू नको. भावाचा वंश चालविण्यासंबंधी नियम. भाऊ भाऊ एकत्र राहत असले आणि त्यांच्यापैकी एक निपुत्रिक मेला, तर त्याच्या विधवेने बाहेरच्या कोणा परक्याशी लग्न करू नये. तिच्या दीराने तिच्यापाशी जाऊन तिला बायको करून घ्यावे व तिच्याबाबत दीराचे कर्तव्य करावे. त्या स्त्रीला जो पहिला मुलगा होईल त्याने त्या मृत झालेल्या भावाचे नाव चालवावे, म्हणजे इस्रायलातून तो नामशेष होणार नाही. आपल्या भाऊजाईला बायको करून घेण्याची त्या पुरुषाची इच्छा नसली, तर तिने गावच्या वेशीपाशी वडील वर्गाकडे जाऊन म्हणावे की माझा दीर आपल्या भावाचे नाव इस्रायलात ठेवावयाला कबूल नाही आणि माझ्याशी दीराच्या कर्तव्याला अनुसरून वागावयाची त्याची इच्छा नाही. मग त्याच्या नगरातल्या वडील वर्गाने त्याला बोलावून आणून त्याच्याशी बोलणे करावे. तो आपलाच हेका चालवून म्हणाला की हिला बायको करून घेण्याची माझी इच्छा नाही, तर त्याच्या भाऊजाईने वडील वर्गादेखत त्याच्या जवळ येऊन त्याच्या पायातले पायतण काढावे आणि त्याच्या तोंडावर थुंकून म्हणावे, जो कोणी आपल्या भावाचे घराणे चालवित नाही त्याचे असेच करावे. पायतण काढलेल्या पुरुषाचे घराणे असे त्याचे नाव इस्रायलात पडेल. इतर काही नियम. दोघा पुरुषांची मारामारी चालली असताना त्यांच्यापैकी एकाच्या बायकोने आपल्या नवऱ्याला मारणाऱ्याच्या हातून सोडविण्यासाठी जवळ जाऊन आपला हात पुढे करून त्याचे जननेंद्रिय पकडले, तर त्या स्त्रीचा हात कापून टाकावा. तिच्यावर दयादृष्टी करू नये. तुझ्या थैलीत जास्त व कमी अशी 2 प्रमाणांची वजने ठेवू नको. तुझ्या घरी जास्त व कमी अशी 2 प्रमाणांची मापे ठेवू नको. तुझी वजने यथायोग्य व बरोबर असावी. तुझी मापे यथायोग्य व बरोबर असावी, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाल राहशील. जे खोटी कामे करून अनीतीने वागतात त्या सर्वांचा तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे. अमालेकाचा समूळ नाश करण्याची आज्ञा. तुम्ही मिस्र देशातून बाहेर निघाला तेव्हा वाटेने अमालेक तुमच्याशी कसा वागला ह्याची आठवण ठेवा. वाटेत तुला गाठून तू थकला भागलेला असताना त्याने देवाला न भिता तुझ्या दमून मागे पडलेल्या सगळ्या लोकांवर हल्ला चढवून त्यांना ठार मारले. म्हणून तुझा देव परमेश्वर जो देश तुला वतन म्हणून देत आहे त्यात चोहोकडल्या सर्व शत्रूंपासून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला विश्राम दिल्यावर अमालेकाची आठवण पृथ्वी तलावरून बुजवून टाक, विसरू नको.